गरिबीचे चटके सोसताना कधी कधी मी संशील झालो. लढा देण्या अन्यायाविरुद्ध अति वेगवान वादळ झालो. अति वेगवान वादळ झालो. नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे चर्चा सत्राच्या या भागामध्ये. आज आपण पहिलाच एपिसोड या ठिकाणी शूट करतोय आणि पहिल्याच आपल्या पॉडकास्टमध्ये आपले जे पाहुणे आहेत त्यांच्या कविता संपूर्ण महाराष्ट्रात गाजतात आणि एक आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांना लाभलेला आहे. असे कवी अनंत जाधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी आपल्या मुलाखतीला या पॉडकास्टला स्पॉन्सर्ड केलेला आहे, स्पॉन्सर्ड बाय VMS रेकॉर्डिंग स्टुडिओ अँड भीमयुग कल्चरल. तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया कवी अनंत जाधव यांचं जीवन प्रवास. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे या चर्चा सत्राच्या आजच्या पहिल्या भागामध्ये. आणि निश्चितच सर, तुमची जी कविता आहे त्या कवितेची ओढ ऐकून आमच्यामध्ये एक प्रेरणा आलेली आहे. तर सर, मला आणि आमच्या दर्शकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की या कविता क्षेत्रामध्ये थोडक्यात असं म्हणायचं तर या कविता क्षेत्रामध्ये आपण एंट्री कशी मारली? प्रश्न चांगला आहे. अगदी लहान वयापासूनच मला कवितेचा छंद लागला होता. माझा जन्म चिपळूण तालुक्यात फुरुज गावी असा एक दुर्गम ठिकाणी माझा जन्म झाला. त्यावेळेस फक्त रेडिओ हेच मनोरंजनाचं साधन होतं आणि कोणाच्या तरी एका घरात ते रेडिओ असायचं. मग संध्याकाळी 6 वाजता कामगार सभा म्हणून कार्यक्रम लागायचा आणि ती गाणी मी आवडीने ऐकायचो. मला आवड निर्माण झाली. मी एक दिवस माझ्या वडिलांना प्रश्न केला, एवढी चांगली गाणी, सुंदर गाणी असं कोण लिहितं? तर माझे वडील म्हणाले की त्यासाठी खूप शिकावं लागतं, मोठं होऊन शिकावं लागतं, ते कवी व्हावं लागतं, ते लिहितात. मी त्यावेळेसच मनाशी निश्चय केला की आपण सुद्धा मोठे झालो, शिकलो की अशाच कविता करायच्या. पुढे मी शाळेत जायला लागलो. शाळेच्या कविता पुस्तकं मला आवडायची. त्या कविता 3री 4थी, ज्यावेळेस 3रीची कविता एक खूप मला आवडायची आणि मी ती वर्गात माझ्या बाल आवाजात ती गुरुजींना बोलून दाखवायचो. गुरुजींना खूप आवडायची. ती कविता होती, धरू नका ही बरे फुलावर उडती फुलं पाखरे. अशी ही कविता होती माझ्या आवडीची. पुढे मी प्रयत्न करत राहिलो की आपल्याला काय जमतंय काय कविता लिहायला, पण काय जमत नव्हतं. 4थीला गेलो आणि मी माझी पहिली एक कविता लिहिली आणि ती लोकांना सादर करून दाखवली. लोकांना खूप आवडली. ते म्हणाले की कविता खूप सुंदर लिहिली तू. आता ती कविता आठवत नाही या ठिकाणी. पुढे माझ्या वडिलांना काही लोकांनी सांगितलं की तुमचा मुलगा चांगला कविता करतो आणि ही कविता ते वडील नाराज झाले. ते म्हणाले नाही, हे शिकायचे दिवस आहेत. बरोबर, निश्चित ते पुढे शिकायला पाहिजे. मग वडील म्हणाले, अरे तू शिकलं पाहिजे, नंतर कविता करायला पाहिजे. बरोबर. आता पुढे काय झालं, 7वी 8वी आंबेडकर चळवळ, आंबेडकरी जलसा, आमच्या गावी ठिकठिकाणी जलसे असायचे. मलाही वाटलं आपण पण जलसा लिहायचा. मग मी जलसा लिहिला, गाणी लिहिली आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जलसा सादर केला, अगदी लहान वयातच, ते लोक आमचे कौतुक करायला लागले. पण वडिलांना ते नाराज होते. ते बोलले हे आता नाही लिहायला पाहिजे. मला त्यावेळेस पण सांगितलं की हे तुम्ही आता लिहायला नाही पाहिजे, तू पहिलं शिकलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढे लिहित जा. पण माझा छंद मला काय गप्प बसू देत नव्हता. पुढे मी मुंबईला गेलो नोकरीनिमित्ताने. गरिबी होती, लहान वयातच मला नोकरी करावी लागली. मुंबईच्या ठिकाणी गेलो, पण तिथेसुद्धा मी कव्वालीचं माध्यम होतं. जलसा गावाकडे होता, शहरामध्ये कव्वाली होती आणि कव्वाली तिथेसुद्धा कव्वालीची गाणी लिहित राहिलो. काही नामवंत गायकाने ती गायलीसुद्धा आणि अशा प्रकारे माझा मी छंद जोपासला. निश्चितच सर. आता आपण उल्लेख केलेला आहे की आंबेडकरी जलशाशी आपला संबंध आलाय आणि आपले निश्चितच आपल्या कवितांवर आणि कवितांच्या
ज्या कविता आपण लिहिता त्या कवितांवर एक आंबेडकरी विचारांचा पगडा त्या ठिकाणी दिसतोय. तर सर निश्चितच तुम्हाला काही आमच्या दर्शकांना सुद्धा ऐकायला आवडेल आणि आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल की जर एखादी कविता आपली आंबेडकरी जलशावरची. कविता मी मुंबईला असताना म्हणजे कव्वाली वगैरे लिहिल्या आणि नामांकित असं माझं 1980मध्ये पहिलं गाणं रेकॉर्डिंग झालं. आनंद मिलिंद शिंदे यांच्या कॅसेटला माझं गाणं तुकाराम धडाम हे रेडिओ स्टार ह्याने ते गाणं गायलं. ते गाणं होतं, ज्याने खांद्यावरती आपला भार वाहिला, तो दलितांचा नेता मी भीम पाहिला. हे माझं पहिलं गाणं रेकॉर्डिंग झालं. पुढे मी तुम्ही विचारलेला आंबेडकर चळवळीचं गाणं सादर एखादं बोला, ते मी ह्या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवतोय. निश्चितच सर. भीमा तुझी लेखणी जणू तलवार होती, तुझ्या या तलवारीला बुद्धीची धार होती. मनूच्या मानगुटीवर केलेस प्रार भीमा, बुद्धिवंतांची फौज केलीस गार भीमा. तुझी ही फौज भीमा रणझुंजार होती, तुझ्या या तलवारीला बुद्धीची धार होती. शक्तिशाली लेखणी तुझी ना झुकली कुणापुढे, शक्तिशाली लेखणी तुझी ना झुकली कुणापुढे. तडा तडा तोडले भीमा जाती येतेचे कडे, केलेस मुक्त त्यांना पिढी बेजार होती, तुझ्या या तलवारीला बुद्धीची धार होती. तुझ्यामुळे आज भीमा सोन्याचे दिन आले, जीवन आमचे आता सोन्याहून पिवळे झाले. उधळली तूच भीमा रात्र अंधकार होती, तुझ्या या तलवारीला बुद्धीची धार होती. अनंता कोटी कोटी बदलून गेले जीवन, अनंता कोटी कोटी बदलून गेले जीवन. प्रभाव लेखणीचा झाले परिवर्तन, तुझी ही झेप भीमा सागरा पार होती, तुझ्या या तलवारीला बुद्धीची धार होती, तुझ्या या तलवारीला बुद्धीची धार होती. खूप छान सर. आपली ही कविता जी आता आपण सादर केलेली आहे, एक प्रेरणादायी अशी कविता आहे, जी प्रत्येक आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही प्रेरणा देईल. बरोबर. तर सर मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की आजच्या आंबेडकरी चळवळीकडे आपण कशा पद्धतीने पाहता? आजची जी आंबेडकर चळवळ आहे, बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण आपण शिकलो मात्र खरं, पण आपसातच आपण संघर्ष करायला लागलो. बाबासाहेब म्हणाले, संघटना करा. आपण वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या आणि त्यामुळे आजची चळवळ ही गटातटात विभागली गेलेली आहे. निश्चितच. ह्याचीच मोठी एक खंत आहे. आता आम्ही कवी लोक म्हणतो, निळ्या झेंड्याखाली या. आम्ही ओरडून ओरडून सांगतो, परंतु कुठलाही नेता आता निळ्या झेंड्याखाली यायला तयार नाही. जो तो आपल्या स्वार्थासाठी विभागला गेला आहे. ही एक मोठी खंत आहे. निश्चितच सर. आताची जर सर आता ज्या पद्धतीने आंबेडकरी गीतं येत आहेत, ज्या पद्धतीने गीतं येत आहेत, बरोबर. त्या गीतांमध्ये आपल्याला दिसतं की फक्त म्हणजे त्या गीतांमध्ये आपल्याला दिसतं की फक्त खाणं, राहणं, गाडी, माडी, सोनं हेच आपल्याला बघायला मिळतं. पण कुठेतरी जो बाबासाहेबांचा विचार होता, कुठेतरी जो वामनदादांचा विचार होता, तो आपल्याला असं वाटतंय का की या गीतांमध्ये यायला पाहिजे, परत पुन्हा नव्याने तो विचार यायला पाहिजे? हो, नक्कीच. हे आपण कसे होतो, काय होतो, हे आपल्याला माहितीच आहे. आपण त्याच्यातून आलेलो आहे. ते भोगलं आहे, सहन केलं आहे. पण आपण आता काय करायला पाहिजे, हे कवीने लिहायला पाहिजे. तर तसं होताना दिसत नाही. निश्चितच सर. हां. पण या ठिकाणी जे नवीन कलाकार, नवीन कवी, ज्यांना असं वाटतं की या क्षेत्रामध्ये त्यांना यायचं आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना आपण काही सांगू शकता याबद्दल? जे आजचे नवीन कवी घडत आहेत, ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही वामनदादा कर्डक असे नामांकित कवींची गाणी ऐकून मोठे झालो आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही पण असे कवी होऊन जनजागृती करू. आम्ही सुद्धा लिहायला लागलो त्यांच्यानंतर. तर आताची जी पिढी आहे, जी आमच्यानंतरची, ते सुद्धा चांगले लिहित आहेत.
पण त्याने थोडं शब्दावर चळवळीवर लक्ष देऊन द्यायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चित असं. तर मित्रांनो, हे होते कवी अनंत जाधव. चर्चासत्राच्या या भागामध्ये आपण जाणून घेतलं कवी अनंत जाधव यांनी त्यांचा जीवन प्रवास कशा पद्धतीने पुढे नेला. इतक्यातच त्यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. तसे 2 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. एक मोत्यांचा पाऊस आणि एक विद्रोह अनंताचा, जो आता माझ्या हातात आहे. आपण बघू शकता, हे पुस्तक मार्केटला अवेलेबल आहे. मित्रांनो, आपल्याला विद्रोह अनंताचा यामध्ये खूप चांगल्या चांगल्या पद्धतीच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. यामध्ये आत्ताच जी एक कविता आपण ऐकली की भीमा तुझी लेखणी, ही या पुस्तकामध्येच लिहिलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये त्यानंतर बुद्ध धम्माविषयी सुद्धा आणि माणसाच्या आयुष्याविषयी सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या आणि निसर्गाविषयी सुद्धा अत्यंत चांगल्या अशा कविता त्यांनी केलेल्या आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे की कवीचं आयुष्य हे आरसा असतं समाजाचा. समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडी कवी हा त्यांच्या कवितेतून मांडत असतो. चर्चासत्राच्या या भागात इथेच थांबूया. बघत रहा चर्चासत्र.